आज आणि इतकं बेकार ऊन होतं भाऊ, इतकं गरमत होतं. थोडंसं गिनीगत तोडलं नाही तर पूर्ण घामाघूम झालो. आणि गिनीगत जर नाही तोडलं आणि बैलाला जर नाही टाकलं भाऊ, दिवस जर ओढतच राहत्या, कारण त्याला थोडंफार हिरवं खायलाच लागत पण तेवढं गिनीगत तोडून बैलाला टाकून पण दिलं. मग नंतर म्हणलं बकऱ्याला पण काहीतरी पाला टाका लागून भाऊ, आज काहीतरी नवीन पाला तोडून म्हणलं. मग बोरीचा पाला तोडला आणि त्याला टाकून पण दिलं. मग नंतर मम्मी नाही ना भुईमुग उपटात सांगितलं होतं भाऊ. मग तेवढं भुईमुग वगैरे उपटात चालू होतं ना, एवढं आपल्याला भुईमुग उपटात जातं पण ते उपटत होतं तर त्याच्या शांगाने भाऊ काहीतरी खाऊन घेतलं होतं. त्याच्यामध्ये अर्धे शांगा तर खाल्लेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काही ज्या चांगल्या होत्या की ते आपल्यासाठी ठेवलेल्या होत्या. तेवढ्या शांगा वगैरे उपटून घेतल्या ते म्हणलं आता त्याला उन्हामध्ये वाळ देऊ, कारण त्यांना लई माती लागलेली होती. मला जायचं होतं गावामध्ये, म्हणलं आता बैल सावलीमध्ये बांधून देऊ, कारण बैल सावलीमध्ये बांधले भाऊ. यांचं काय दुख नाही काय माहिती होते, मला माराशीच करते. नंतर गावामध्ये आलो भाऊ, मित्र भेटला. मित्र म्हणे चाल म्हणे आपल्या शेतामध्ये चक्कर मारली. म्हणलं चाल. मित्राच्या शेतामध्ये आलो बरं का. मित्र मस्तपैकी कांदा लावलेला आहे. मग नंतर मित्राला म्हणलं हो चाल आता गावामध्ये, मला पण शेतामध्ये काम आहे, लवकर जायचं म्हणलं मला घरी. मग नंतर आपल्या राजे भाऊकडे आपलं थोडंफार काम होतं. तिथं आलो, आधी पंख्या खाली बसलो भाऊ, आधी थंड वगैरे होऊन गेलो. मग नंतर घरी आलो भाऊ आणि बैलाला पण चारा टाकायचा होता. भुईमुगाच्या शेंगा तोडलेल्या होत्या पण त्याचा पाला बाकी होता, तेवढा बैलाला टाकून दिला. मग नंतर आपल्याला एक काम होतं भाऊ, आपण सकाळी जेवढं भुईमुग पडलेला होता का तेवढं घर नेऊन टाकायचं होता, कारण सकाळी तो उन्हात वाळण्यासाठी ठेवलेला होता. रात्री जर पाऊस आलो तो ओला होऊन जाईल, त्यासाठी एका ठिकाणी जमा करायचा होता. तर मित्रांनो मी हे काम करून घेतो, तेवढं तुम्ही लाईव्ह फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.